कोणामध्ये पुरुषाचं प्रमाण थोडं जास्त असते, कोणामध्ये स्त्रीत्वाचं प्रमाण जास्त असते, म्हणून ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो. ज्यांच्यामध्ये करुणा जास्त आहे त्यांना आपण काय म्हणतो? माऊली. मातृवत्सल्य भाव जास्त आहे त्यांना माऊली म्हणतो. तर अशा भवानीला मी वंदन करतो आणि शंकराला पण वंदन करतो. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी. आपण जी साधना केली ही श्रद्धेची साधना आहे, ही विश्वासाची साधना आहे. इथे मला बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असं नाही आहे. तुम्ही विश्वास ठेवून आले. आता कधी कधी लोक येतात ते म्हणतात की मॅडम तुम्ही एवढं जीव खळून खळून सांगता, तरी पण लोक काय करतात, इथून गेले म्हणतात की 70-80% लोक 7 दिवसाची साधना झाली की 8व्या दिवशीपासून दोन्ही टाइम जेवण सुरू करतात. काही काही लोक थोडं करतात, कधी कधी नाही करत, असं करतात. काही काही लोक दवाखानेही करतात पुन्हा. मग हे कसं काय? आणि काही लोक जे असतात 5%, 10%, ते प्रामाणिकपणे तीनही सूत्र फॉलो करतात. तपही करतात, सेवाही करतात, सुमिरणही करतात. तीनही सूत्र समजून घेतात, ऐकतात, समजून घेतात आणि त्याचा अवलंब करतात. मग हे कसं काय? एक कापडाचं दुकान आहे, कापडाचं दुकान आहे. एक माणूस त्या दुकानात आला आणि म्हणे भाऊ लाकडं कसे दिले? काय म्हणे? लाकडं कसे दिले? मग त्याला तो दुकानदार म्हणते की अरे भाऊ हे कापडाचं दुकान आहे, इथे लाकड नाही भेटत, दिसत नाही का तुला? आता ज्याला जे पाहिजे, कोणी कोणी प्रत्येक जण वेगवेगळ्या इंटेन्शन इथे येते. आता काल एक जण आला, एक कोणी झलक मारायसाठी येते 1 तासासाठी की मॅडम आम्हाला असं झालंय द्या. कोणी 2 दिवसासाठी येते की जाऊन तर पाहावं. कोणी असं येते की बस 100 रुपये, तर काही कुठं गेले नाही, 100 रुपये 1 दिवस भागते तर पाहून तर घ्या. काय प्रत्येकाची इंटेन्शन, इंटेन्शन म्हणजे हेतू, आतला हेतू वेगवेगळा असते. साधना करायची आहे असं करणारा एक व्यक्ती येते 100तला. 100 जण जर त्या साधनेत असले, त्या शिबिरात असले, तर एक व्यक्ती खरंच मला साधनाच करायची आहे या हेतूनं येते. मग प्रत्येकाचं कोणाचं इंटेन्शन काही असो, मी इथे कशासाठी आहे, मी इथे का बसली आहे, मी इथे कशासाठी आहे. मला जशी साधना समजली, मी काही पहिले शिबिर केलं नाही. मी पहिले काय केले? पुस्तकं वाचली, कारण की वाचनाचा आवड होती. शिबिर कधीच नाही, केलंच नाही. ओपनर ज्याला म्हणतो की नाही, डोळे उघडले, अंजन घातलं डोळ्यात, तसं पुस्तक वाचत गेली आणि माझ्या लक्षात आलं की हे पुस्तकातलं काहीतरी वेगळं आहे बाकीच्या पुस्तकांपेक्षा. मग डॉक्टर लोकांचे पुस्तक वाचले, जे काही 25 पुस्तक आहेत तपासापासून मिरण सिरीजचे, एक नाही आहे. तुम्हाला म्हटलं एक घ्या तर तुम्हाला वाटतं की मॅडमचा काही धंदा आहे का? तसं काहीच नसते. एक पुस्तक घ्या, 2 पुस्तकं घ्या, याला द्या. पण मी ते 25च्या 25ही पुस्तकं पारायण सारखे वाचले. पारायण जसं करते ना गजानन महाराजच्या पोथीचं, तसे ते पुस्तक वाचले. आणि मी तपश्चर्याला करत होती. मी जसं त्या शास्त्रीजींसोबत बसत होती, मी त्या प्रत्येक येणाऱ्या पेशंटला ऐकत होती आणि ते काय सांगतात त्याला ते पण ऐकत होती. असे प्रत्येक शिबिरात किती पेशंट, रोजचे समजा 30 पेशंट पाहतात असते, 25 ते 30. मग काटेलचं 7 दिवसाचं शिबिर असो की अकोला, कुठे चुकते लवकर लक्षात येत नाही. बरं पहिले तर 1 वर्षात असं वाटते काहीतरी बिझनेस आहे सुरू, काहीतरी हे आहे, याचं काहीतरी आहे की तुला दान करा. कुठं जातात गहू आपले, ड्रेस द्यायला लावतात, कुठं जातात ड्रेस, असं काही काही डोक्यात यायचं. हे चोरून तर खात नसतील, हे असं तर करत नसतील, हे पैसे द्यायला लावतात, डावा हिस्सा काढा म्हणतात, याचा काहीतरी गडबड झाला, असे काही विचार डोक्यात फिरत राहायचे. पण जेव्हा हळूहळू लोकांचे म्हणजे जे खरंच ते साधना करतात, ते ज्याच्यावर चालून राहिले,
जे काही ते परिणामांची काळजी पण करत नाही की खरंच आपल्याला आपल्या लाईफमध्ये हे चमत्कार झाले की नाही, पण ते करत राहतात. आणि त्या लोकांच्या जीवनाचा अभ्यास केला तर असं लक्षात आलं की हे जीवनामध्ये खूप काही गोष्टी यांना भेटून गेल्या, पहिले नव्हत्या त्यांच्या लाईफमध्ये आणि ते त्यांच्या जीवनामध्ये आल्या. म्हणजे या साधनेमध्ये काय समजलं की काही लोक कसे येतात की बा म्हणजे असेही लोक आलेले आहेत या साधनेमध्ये की जयाताई काय म्हणतात असे प्रश्न विचारतात, काहीच नाही, थोड्या वेळासाठी येतात असा प्रश्न विचारतात की बा ह्या जयाताई बोलताना कुठे चुकतात काय. ह्या गोष्टीतून मी शिकली की असं सांगणं म्हणजे सर्वात मोठा मूर्खपणा आहे. कारण की तो कोणत्या इंटेन्शन न येते, आपण इथं किती प्रामाणिकपणे बसतो, आपलं इंटेन्शन किती पवित्र असलं शुद्ध असलं तरी समोरचा व्यक्ती तसा नसतो. पण आपल्याला एक असं, मी ज्या इंटेन्शननं इथे बसले की नाही ते इंटेन्शन असं होतं की मला अमृत भेटलं, मला बिलकुल अमृत भेटल्याचाच फिलिंग होतं की मला जे 25-27 वर्ष दवाखाना, हा डॉक्टर तो डॉक्टर, ह्या गोळ्या त्या गोळ्या, ही पॅथी ती पॅथी, हे सगळं करून जे भेटलं नाही ते जर मला 3 वर्षात भेटलं तर मला असं वाटतं याच्यासारखं दुसरं काहीच नाही. आणि इतका आनंद मनात होता की ज्याला त्याला सांगत सुटायचं. मग पोरगी म्हणे की काय डोक्यात फरक पडा एखाद दिवशी आई तुझ्या. हे खरी गोष्ट सांगून राहिली मी तुम्हाला की एका व्यक्तीशी मी अशी बोलत बसली, जेवण माझं सुरू आणि ते फोन आला, मी जेवताही बोलली, मग जेवणही पटकन केलं कारण की इतका आतून हरिक होता की त्या व्यक्तीला ते समजलं पाहिजे, त्याच्या आयुष्यात ते आलं पाहिजे. आणि मग अर्धा तास त्या व्यक्तीशी बोलली. माझी पोरगी माझी घरात होती, ती म्हणे की आई तू कोणाशी बोलत होती. मी म्हटलं एक औरंगाबादचा माणूस होता. म्हणे तो ओळखीचा होता का, म्हटलं नाही. तो म्हणे नातेवाईक आहे का आपलं, म्हणे नाही. मग अशा माणसाशी तू 40 मिनिटं बोलली, पण तो माणूस खरंच करान का, तुला माहित आहे काय, तू एवढं बोलून राहिली त्याच्याशी, असा ज्यूस घ्या तसं करा एनिमा करा. मी असं सांगायची साधे, म्हणजे काय म्हणतात त्याला पद्धत काही नाही, पण आपल्याला आनंद आला की बा त्या तो माणूस करणच बा. मग तिने लक्षात आणून दिलं की हे सारा शक्तीचा खर्च आहे, याच्यात सगळा वाया चालला तुझा वेळ, त्याच्यापेक्षा तुमचं पब्लिक कॉन्टॅक्ट चांगला आहे, तुझं बोलणं चांगलं आहे, 30 वर्ष लेक्चररचा जॉब केला आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्कशॉप घेतले आहे, तर तू सुरू कर ना थोडंसं. आणि मला भीती वाटायची. असं भीती म्हणजे की आपण सुरू करावं, त्याच्यातून काय व्हावं काय नाही, लोकांना काही झालं तर असं भीती होती थोडीशी. पण मग ठरवलं, भैयाला फोन केला, भैयाला म्हटलं भैया पुढच्या शनिवार रविवार 2 दिवस आपल्याजवळ आहे, मला हे सांगायचं आहे, 2 तास कोणीतरी बोलायला पब्लिक पाहिजे. आता कोण यायचे आणि मग मी सांगत बसायची त्यांना 2 तास काहीतरी. त्याच्यातले 2-4 उठायला लागले की भैया म्हणायचा की अरे उसाचा रस कुठपर्यंत आला पहा बरं. मग ते 4-5 चालले गेलेले असले ते येऊन बसायचे अजून की बा त्याला वाटतं उसाचा रस भेटते आपल्याला. अशी आईस्क्रीम पण खाऊ घातला आम्ही, जे चालत नाही ते लोकायला, पण बसा नाही का. पण ते थोडं ऐकून खेड्यातले लोक हिरवा ज्यूस घ्यायला लागले आणि एनिमा करायला लागले. एवढ्या त्यांना इतके काही फायदे झाले काही लोकांना की त्या खेड्यामध्ये असं एक बुडी करते बा आजी, तिच्या बरोबर 2-4 आज्या करायला लागल्या. अजून ते गावात छोटं गाव असलं की, आणि असं करत हे असं वाढलं की मग मी पहिले 15 शिबिरं तर असे फ्रीमध्ये घेतले. झाशी पळशी, सकारामपूर संस्थान, श्रद्धा सागर, शंकरगिरी बाबा संस्थान, जिथं आपल्याला फ्रीमध्ये जागा भेटल आणि लोक येतील अशा ठिकाणी शिबिरं घेतले. पण हळूहळू लक्षात आलं 100 रुपये फी ठेवणं सुरू केली, एका दिवसाचं शिबिर. असं करत आपण हे 5 दिवसाचे पहिलं नवरात्र शिबिर घरी घेतलं. भीत काही कोणाला झालं तर चक्कर आले, पडले, काही झालं, BP वाढला, काही होऊ शकते, आपल्या अंगावर येऊ शकते. लोक आपल्या अंगावर यायला काही कमी नाही करत, डॉक्टरच्याकडे नाही करत ते तसं, पण असं करू शकते. पण मग हळूहळू लक्षात आलं की आपलं हेतू शुद्ध आहे. आणि हे पण लक्षात आलं की आपल्याला जे हवं होतं ते सर्व आतच आहे. बाहेरचं धावणं संपून गेलं. बाहेर कशाला धावायचं, इथंच भेटते सगळं, एकाच जागी भेटते, आतच भेटते. आणि मग ध्यानही वाढलं. आधी पहिले कसं याच्या घरी जा त्याच्या घरी जात होती मी, अशी जाऊन सांगायची. पण ते उरलेल्या वेळात मस्तपैकी देवाचं चिंतन करत बसायचं. देव आपल्याला सगळी प्रेरणा देते, स्फूर्ती, झोप, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही.
कल्पना करायची तर देवाचीच करायची, चिंतन करायचं तर देवाच करायचं, स्तुती करायची तर देवाचीच करायची, माणसाची करायचीच नाही असं ठरवलं. कारण की एकदा त्याची स्तुती केली की दुसऱ्यांदा निंदा करू शकतो आपण, कारण की असं असतेच. म्हणून ह्या गोष्टी हळूहळू जीवनामध्ये आल्या आणि हे सगळं सुरू झालं. आता एक माणूस इथे आला म्हणे, अरे मॅडम हे तुम्ही जे सांगता हे सारे प्रयोग आम्ही आमच्या कोंबड्यांवर करतो म्हणे. कोंबड्या. मी म्हटलं काय भाऊ काय सांगता तुम्ही? मी बिझनेसमॅन आहे म्हणे, माझ्या घरी 600 कोंबड्या आहेत म्हणे. मोठा हे होता तो. आम्ही मुंबईत बोलून राहिलो होतो ठाण्याला, ठाण्याचं शिबिर. तर म्हणे आम्ही काय करतो म्हणे, कोंबड्याला दाणे देणं बंद करून टाकतो म्हणे 25 दिवस. ते कोंबडी 3 वर्षात 300 ते 350 अंडे देते म्हणे. किती वर्षात? 3 वर्षात 300 ते 350 अंडे एक कोंबडी देते म्हणे. आम्ही एका वर्षातच काढतो म्हणे अंडे. काय करून? हेच उपवास तुम्ही जे सांगून राहिले की नाही म्हणे, हेच कोंबड्याला उपाशी ठेवतो म्हणे. 25 दिवस दाणेच देत नाही म्हणे. पहिले थोडे थोडे कमी देतो म्हणे आणि मला एकदम बंद करून टाकतो. त्याचे केस गिस झडून जातात. त्यांचं 5 किलोची कोंबडी 2.5 किलोचीच होते म्हणे. हे त्या कोंबडीवाल्या माणसाने सांगितलं मला. 5 किलोची कोंबडी किती किलोची होते? अर्धी. म्हणजे 100 किलोचा माणूस 50 किलोचा. 5 किलोची कोंबडी 2.5 किलोची होते म्हणे. आणि नंतर थोडे थोडे दाणे सुरू करतो म्हणे. थोडे. मग पहिल्या खुराकवर येतो म्हणे. ती कोंबडी एका वर्षात 300 अंडे देते म्हणे. म्हणजे तिचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एवढी पॉवरफुल होते की ती एकाच वर्षात 300 अंडे काढते. आणि मग आम्ही विकून टाकतो. म्हणजे कापूनही खायला होते ती. पण एकाच वर्षात, नाही तर 3 वर्ष कोण वागवून ती कोंबडी. बिझनेसमॅन. हे तुम्ही सांगता असंच. म्हणजे काही गोष्टी अशाही समजल्या बरं की एखादा व्यक्ती आला त्यानं असं सांगितलं, हेच आम्ही करतो कोंबड्यांच्या बाबतीत. मग 35 ते 40 एका गरुडाचं आयुष्यमान किती असते? 35 वर्ष एक गरुड जगतो. पण 35 वर्षाचा झाला की नाही की तो गरुडाची सगळी शक्ती खर्च होते. तो असा त्याचा उडान नाही भरू शकत. तो थकून जातो. तो एकदम म्हातारा होतो. मग त्याच्याजवळ 2 ऑप्शन असतात. एक तर ऑप्शन असते की त्याला, आता गरुड म्हणजे काय, त्याला तो राजासारखं जीवन जगतो ना गरुड. पण त्याला 2 ऑप्शन असते. एक तर कोणी दुसरा पक्षी त्याला मारून टाकल, किंवा कारण की त्याची उंची उडान पण त्याला भरता येत नाही. किंवा दुसरं ऑप्शन असते सुसाईड करायचं. आता पक्षी सुसाईड थोडीच करतात. मग तो काय पसंत करतो की एकदम उंच एका ठिकाणी जातो, अशा ठिकाणी की जिथे कोणीच येणार नाही, त्या कॉर्नरला एका उंच पहाडीवर जाऊन बसतो. आणि तिथं चोच घासून पहिले एक पंख आपलं उपटते. आपल्या शरीरातला एक पंख त्या चोचीनं असा ओढते काढते फेकते, ओढते काढते फेकते. रक्तबंबाळी होऊन जाते कधी कधी, पण पंख काढून टाकते. मग नख घासून टाकते पूर्ण. जे नख असतात ते असे दगडावर घासत बसते. खूप वेदना होतात त्याला, पण तो घासत बसते. आणि मग तो चोच असते की चोच ती पण दगडावर घासते. हे सगळं डिस्कव्हरीवर पाहायला भेटेल तुम्हाला 35 वर्षाचा झाल्यानंतर. आणि चोचही घासून घेते. खूप वेदना होतात या गोष्टीत. आणि खात काहीच नाही. इतक्या उंचावर त्याला काहीच भेटत नाही. पण त्याची बायकोही नसते म्हणाले की थोडंसं खाऊन घ्या. त्याची बायको नसते की जरासं खाऊन घ्या तुम्ही, जराशी बारीक दिसून राहिले. काहीच नाही. तो गरुड त्याचे सगळे चोचही चालली जाते, त्याचे नखही चालले जाते, त्याचे पिसही अंगावरचे चालले जाते. असा तो पडून राहते. आणि हळूहळू नवीन पिस येतात त्याला. हळूहळू त्याला नख फुटतात, चांगले नवे नख. आणि त्याला चोच पण येते. आणि असा उडान भरतो तो. आणि अजून 10 वर्ष एकदम यंग झाल्यासारखा उडते. मग करायचं नाहीये. आपल्याला इतक्या वेदना होऊन राहिल्या की 8 दिवसात मुळीच नाही. आपण फक्त दाना बंद केला, पाणी तर आहे सुरू होणं. पाणी चांगल्या प्रकारचं घेऊन राहिलं. बॉडी कमी याच्यावर फ्युएलवर अतिशय चांगला ॲव्हरेज देते. शरीर आपलं कमी फ्युएलवर चांगला ॲव्हरेज देणार आहे. सकाळचं भोजन नैसर्गिक, संध्याकाळचं भोजन कमी.
म्हणजे तुम्ही आता समजाल की घरी गेले, आता सकाळचं भोजन आपण हे केलं तर संध्याकाळी एकदम गपागप खाऊन घ्या, 2-3 पोळ्या पुरणपोळ्या, असं नाही करायचं. थोडं कमी खायचं. भूकपेक्षा कमी 40-50 नंतर एकदम कमी याच्यावर आपले इंजिन एकदम खास चालते आणि त्याच्यात कचरा जमा होत नाही. 100 वर्ष काहीच कोणतंच बिमारी होणार नाही. श्रद्धा विश्वास रूपिणे, याला काही आम्ही सांगून नाही राहिलो, ही श्रद्धा आणि विश्वासचा भाग आहे. याभ्या विना न पश्यन्ति सिद्धाः स्वान्तः स्थमीश्वरम. सिद्ध लोक, एक असतो साधक, काहीच कंट्रोल नाही.